नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिवज्ञान स्कॉलर्स अकॅडमी या युट्यूब चॅनल आपलं स्वागत आहे। मागच्या व्हिडिओमध्ये आपण कालमापनवरील तास आणि मिनिटे, एक तासभर किती मिनिट, एक मिनिटभर किती सेकंद ते बघितलं होतं। आज आपण तास व मिनिटाची बेरीज कशी करायची ते बघणार आहोत। बघा उदाहरण बघा, उदाहरण नंबर 1, 3 तास 55 मिनिटे। काय म्हणतात? 3 तास 55 मिनिटे अधिक 2 तास 11 मिनिटे। बघा इथे काय करतो? 3 तास 55 मिनिटे, 3 तास 55 मिनिटे अधिक तासाला खाली तास लिहून घ्यायचं बरोबर 2 तास 11 मिनिटे, मिनिटाला खाली मिनिट लिहून घ्यायचं। दिसतंय सर्वांना? बघायचं आपण मांडणी केली आहे, मांडणीला प्लस करायचं आहे। 5 अधिक 1 किती होणार? 6। 5 अधिक 1 किती होणार? 6। काय आलं? 66 काय आलं? मिनिटे। काय आलं? 66 मिनिटे आले, बरोबर आहे। मग आपले काय? तास लिहून घ्यायचे। 3 अधिक 2 काय होतात? 5 तास 66 मिनिटे। पण आपलं उत्तर आहे का हे? नाही, कारण इथे 66 मिनिटे, एक तासाला किती मिनिट होतात? 60 मिनिट, बरोबर आहे। 1 मिनिट 60। मग आपल्याला काय करावं? इथे हा 60 मिनिटे इकडे आवा लागेल। 60 मिनिटात जो 1 तास आहे तो आपल्याला काय करावं लागेल? इकडे आवा लागेल। काय होणार? इकडे 1 तास प्लस होणार, बरोबर आहे। इथे काय होणार? 60 मिनिटे वजा होणार, बरोबर आहे का? बरोबर आहे का? कळतं की तुम्हाला? काय केलं मी? याचे 60 मिनिटे मी इकडे आणला। 60 मिनिटे म्हणजे 1 तास, आणि याच्यामधून 60 मिनिटे तू इकडे आणला, तो काय केलं? इकडे वजा केला। किती झालं? म्हणजे 6 मिनिटे। दिसतंय का? मग काय केलं? 5 अधिक 1 काय होते? 6 तास। मग काय झालं उत्तर? 6 तास 6 मिनिटे। बघा अशा प्रकारे याची बेरीज करावी लागते। कळलं का सर्वांना? हे आपल्याला बेरीज बघितली आहे। पुढच्या उदाहरणामध्ये आपण तास व मिनिटाची वजाबाकी कशी करायची ते आता मी सांगणार तुम्हाला पुढच्या उदाहरणामध्ये। मागील उदाहरणामध्ये आपण तास व मिनिटाची बेरीज कशी करायची ते बघितलं होतं। आता आपण तास व मिनिटाची वजाबाकी कशी करायची ते बघणार आहोत। बघा इथे काय दिलं उदाहरण आपल्याला? 7 तास 10 मिनिटे वजा 3 तास 25 मिनिटे आपल्याला असं दिलं आहे। बघा काय करणार मी सांगितलं तासाला काय तास दिले? 7 तास 10 मिनिटे, 7 तास 10 मिनिटे वजा 3 तास, तासचा काय तास लिहिणार मी बरोबर, लक्षात ठेवा तासचा काय तास आला पाहिजे। 7 तास 25 मिनिटे, मिनिटाचा काही मिनिट आला पाहिजे, बरोबर आहे। 25 मिनिटे दिसते का सर्वांना? काय केलं मी? तासचा काय तास आणि मिनिटाचा खाली मिनिट, बरोबर आहे। बघा यांच्या आपल्याला काय करायचं? वजाबाकी। मुलं काय करतात? गडबड करतात। इकडे बघा काय केलं? इथं 10 मिनिटे दिले, म्हणजे ह्या मिनिटापेक्षा खाली जे वजा करायचे आहे त्या मिनिटापेक्षा वरील मिनिट कमी आहे, काय कमी आहे। आपल्याला काय करावं लागेल? इकडच्या 1 तासात इकडे घ्यावं लागेल मिनिटामध्ये। मग काय झालं? 1 तास म्हणजे 60 मिनिट होतात। सांगितलं तुम्हाला मागच्या उदाहरणामध्ये, सांगितलं तुम्ही तुम्हाला 1 तास बरोबर 60 मिनिटे। इकडच्या 1 तास मिनिटामध्ये घ्यायचे आहे, काय करावं लागेल? इकडे 1 तास इथं मायनस करावं लागेल 6 तास, बरोबर आहे। इकडच्या 1 तास इकडे गेला 10 मध्ये, 60 आणि 10 किती होणार? 70, बरोबर आहे का? कळतंय का सर्वांना? काय केलं मी? इकडचा 1 तास इकडे घेतला, 1 तास मिनिटामध्ये घ्यायचा असेल तर मिनिट मध्ये कन्वर्ट करायचं आपल्याला। काय होणार? इकडे 60 अधिक 10 70 होणार, आणि इकडे काय होणार? वजा होणार। मग नंतर आपल्याला वजाबाकी करायची आहे। हा एक फरक आहे, लक्षात ठेवा वजाबाकी मध्ये। मग काय नाही, 0तून 5 जाते का? नाही जात। काय करावं लागेल? 10 घ्यावं लागेल। 10तून 5 गेले 5, इकडच्या हातच्या आपण घेतलं तर काय झालं? 6, 6तून 2 गेले 4 आले, बरोबर आहे का? मग काय 45 काय आले? मिनिटे, 45 मिनिटे आले, बरोबर आहे। मग इथे 6तून 3 गेले किती राहतात? 3 तास 45 मिनिटे। बघा अशा प्रकारे आपल्याला वजाबाकी करावी लागते। लक्षात आलं तुमच्या? कशी केली वजाबाकी? अशा प्रकारे आपल्याला वजाबाकी करावी लागते। कशाची? तास व मिनिटाची। ठीक आहे, समजलं का? जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर करायला विसरू नका।